थँक्यू सो मच. तुम्ही मी बोलवलं आणि आलात. राधिका मॅडम, तुम्ही बोलवलं आणि आम्ही नाही असं कसं होईल? पण मॅडम, नुकतंच हे सगळं पार्टीतलं प्रकरण घडलं आणि त्यात तुमच्या कारमध्ये विषाची बॉटल सापडली आहे. त्यावर खूप चर्चा चालू आणि लोक उलटसुलट बोलत आहेत. हो हो हो, बरोबर आहे. आपण त्याच विषयावरती बोलणार होताच. हॅलो एव्हरीवन. हाय 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 राधिका. जेनी, येस मॅम. आपली चहा नाश्त्याची व्यवस्था झाली आहे ना? येस मॅम. प्लीज यांना घेऊन जाशील प्लीज. मी होतो. या कम या प्लीज. हॅव अ सीट. चहा नाश्ता वगैरे विचार. लगेच सांगतो. शन्या, आता ना इथे प्रेस कॉन्फरन्स. हो हो हो, मला माहिती आहे. मीच त्यांना वेलकम केलं. मी वेलकम करते. काय चाललंय राधिका? दोघांनी ठरवलंय का की त्रास द्यायचा आहे आज म्हणून? मगाशी रस्त्यात तो भेटला, आता ही. व्हॉट? हो, तो आम्हाला हा भेटला होता, गुरुनाथ, तुझा नवरा. गॅरी तुम्हाला भेटला? हो. कशाला? त्यालाच घरी जाऊन विचार ना खरं काय ते. हा, म्हणजे कदाचित तो तुला खरं काय झालंय ते सांगणार नाही, पण मी सांगू शकते तुला. रेवती, राहू दे ना. काय आता इथे बरेच लोक आहेत. सोड. जाऊ दे, कसं कळू दे ना सगळ्यांना, आणि हिलाही कळू दे. शनया, गॅरी आला होता राधिकाला सावध करायला, पण अर्थात त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार म्हणा. गॅरीलाही कळत नाही कसं वागायचं. का काय काय म्हणाला आणि तो? आता त्याला जाऊन विचार म्हटलं तर नाही, आमच्याकडे वेळ नव्हता त्याचं ऐकत बसायला. बरं झालं. पण बरं झालं तुम्ही त्याचं काही ऐकलं नाही, आणि ऐकू पण नका. हे बघ राधिका, हे जे सगळं काही चाललंय ना, त्याच्यामध्ये मी खरंच सांगते, आय एम फ्रॉम युअर साइड. एक तर तू मला सपोर्ट केलंस, तू मला त्या बायकांच्या तावडीतनं वाचवलंस. सो आय नो की तू इनोसंट आहेस, तू हे सगळं नाही केलंयस. मी तुझ्याच बरोबर आहे. ही उपरती कशामुळे झाली? मी सांगतो ना बहिणी. काय? कसं आता प्रेसवाले आहेत ना, म्हणून शनायाला गुड बुक्स मध्ये राहायचंय. आनंद, कसं आहे ना, ऍक्च्युली तुला माहित नाहीये मला कसं वाटलं जेव्हा त्या बायकांनी मला इतका वेळ माझा पाठलाग करून इथे पळवून आणलं. ते फिलिंग तुला कळणार नाही. आणि हो, हे खरं आहे की इथे प्रेस आली आहे आणि मला त्यांच्या समोर यायचंय म्हणून मी हे सगळं करते. पण मला त्यांना ओरडून हेच सांगायचंय की राधिका निर्दोष आहे. शी इज इनोसेंट. ओके, तर मग आपण प्रेस कॉन्फरन्स सुरू करूया राधिका? ओके, चला या. काय ना, ही प्रेस कॉन्फरन्स राधिका मॅडमनी बोलवली आहे. सो लेट हर टॉक फर्स्ट प्लीज. आय नो दॅट श्रेयस. मी फक्त म्हणते की चला आपण अरेंजमेंट्स करूया. आय नो, मी पण तेच म्हणणार. मॅम आधी बोलतील. आय नो दॅट जेनी, मी तेच करणार होते, म्हणूनच मी प्रेस कॉन्फरन्स चालू करूया म्हणते. मग ते सांगतील ना, राधिका मॅडम बोलतील, मग आपण सुरू करू शकतो. ठीक आहे, आपण कॉन्फरन्सला सुरुवात करूया का? एक्झॅक्टली. हा, आनंद भाऊजी, सुरू करूया? येस बहिणी, आपण सुरू करूया. कसं आहे की आता तुम्हाला कोणीच नसेल डिस्टर्ब करायला. प्लीज गो हेड. प्लीज गो हेड. ठीक आहे. मी तुम्हाला सगळ्यांना इथे आज मुद्दाम बोलवून घेतलंय. मला तुमच्या समोर काही गोष्टी क्लिअर करायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्यावरती जो काही आरोप झालाय तो खोटा आहे. पण मॅडम, तुमच्या कारमध्ये विषाची बॉटल सापडली असं कळलं आहे. हो बरोबर आहे, बाटली सापडली आहे, पण ती बाटली मी ठेवलेली नाही. ती तिथे कशी आली हे मला माहिती नाहीये. पोलीस त्यांचा तपास करत आहेत आणि असं कळलंय की त्या दिवशी कर्मचाऱ्यांना जी विषबाधा झाली होती त्याच्याशी त्या बॉटलचा संबंध आहे. बरोबर आहे, पण ती बाटली माझ्या गाडीमध्ये कशी आली या संदर्भातला तपास अजून सुरू आहे. तो पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेलच नेमकं काय झालंय ते.
मी तुम्हाला इतकंच सांगू शकते की या सगळ्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. थांबा. अरे यार मीच बनवून दिलं तिला बिल. काय? अरे तू कशाला केलंस बाबा असं? अरे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती शनाई आहे, ती कोणाचं ऐकते का? नाही ऐकलं माझं. केड्या यार, आता जाऊ दे, आता तुला तरी दोष देण्यात काय अर्थ आहे? आपण आजपर्यंत एवढी वाईट कामं केली ना की आपल्यावर कोणी विश्वासच नाही ठेवत आहे. मी गेलो होतो राधिकाला सांगायला, तिने नाही ठेवला विश्वास. काय? एक मिनिट म्हणजे तू स्वतः राधिकाला भेटलास? हो. अरे यार तू येडा आहे का गुरु? तू ना चुकीचे कामं करतोस सगळे. तिने तुझ्यावर विश्वास ठेवला असता तर ऐकलं असतं तुझं तर. मला केडं काय आता कळतच नाहीये, काय बरोबर काय चूक, काय करायला पाहिजे काय नाही, काहीच कळत नाहीये. आपल्याला काही सुचत नसेल ना तर खरी माणसाने झोपून राहावं, फालतूचे आयटम करू नये. काय? अरे यार म्हणजे समजा तिने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आता तिला वाटलं की हे असं सगळं शनायाने केलं असेल आणि शनायाने पण तो प्लॅन केला तर आपण फसू नये यार. यार तू काय करून ठेवलं यार हे? बापरे, आता काय करायचं मग? आता काय करायचं म्हणजे मला काय माहित काय करायचं ते. आपण भेटून काहीतरी ठरवू. हॅलो. हा, मी सौमित्रची आई बोलतेय. हाय बाई, तुम्ही का? कसा बाई फोन केलात? कशा आहात तुम्ही? सौमित्रची आई. बोला ना बाई. नाही हो, चौकशी करायला. कशा आहात तुम्ही? हाव, बरे आहोत, सगळे बरे आहेत. आत्ताच राधिका गेली ना ऑफिसात? जे ऐकलं समजलं ते फारच भयानक होतं हो. हो ना हो, आम्हालाही खूप मोठा धक्का बसला ना हो. सौमित्रने सांगितलं सगळं मला. आणि तुम्ही काही काळजी करू नका आणि स्वतःला एकटंही समजू नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहोत आम्ही आता. आणि शिवाय मैत्रीण म्हणून आपण एकमेकींशी मोकळेपणानं बोलूच शकतो ना. वा, किती छान वाटलं अहो. तुम्ही किती प्रेमाने बोलत आहात बरं. खरंच तुमच्यासारखी एवढी प्रेमळ आपुलकीनं बोलणारी मैत्रीण असल्यानंतर मग मी माझं मन तुमच्याकडे मोकळं नाही करणार तर मग कोणाकडे करणार बरं. बरं वाटलं बरं तुम्ही एवढ्या आपुलकीनं प्रेमानं चौकशीचा फोन केलात. खूप बरं वाटलं अहो. अहो, फोन तर काय तो करणारच. प्रत्यक्षात येऊन जाऊ का एकदा? सध्या इथे सगळं स्थिरस्थावर झालेलं आहे. थोडं काळजी करण्याचं काही कारण नाहीये. अगदीच काही लागलं तर मग मी तुम्हाला फोन करते. चालतंय? आता तसली नका घेऊ यायची. आणि सौमित्र आहे ना, आम्हालाही सौमित्राशिवाय दुसरा आणखी कोण आहे सांगा बरं. त्यात खूप आधार वाटते. अहो, तो तर तुमचा पण आहे. हक्कानं बोलवा त्याला. पण अधूनमधून मलाही फोन करत जा. हा हो, नक्की सांभाळा बरं. हो, ठेवा. काय म्हणत होते? काही नाही, चौकशीसाठी फोन केला. कसं आहे सगळं, का आहे, किती आपुलकीनं बोलवतं त्या पहा बरं. किती चांगले आहेत नाही. सौमित्रकडे बघितलं की ते कळतच ग. हो ना. खरंच मुलावर किती चांगले संस्कार केले ना त्यांनी. हो, आपल्या राधिकानं नशीब काढलं नाही. इतकी चांगली सासू, सौमित्र इतका चांगला. आता ह्यातून सगळे आपण स्थिरस्थावर झालो का नाही की लग्न लावून टाकूया आपण. का म्हणता? हो की नाही? एवढ्या सगळ्या धावपळीतून व्यापातून आपल्या राधिकाला 4 चांगले सुखाचे क्षण तरी लाभले पाहिजेत का नाही? खरं बोलतेस तू. आता अजिबात वेळ लावायचं नाही. लवकरात लवकर राधिका आणि सौमित्रचं लग्न लावून द्यायचं. बस या दुष्ट चक्रातून एकदा राधिका सुटायला पाहिजे. बस सुटेल. तुम्ही कसे काय इथे? मी एकटी नाही आले, सोबत पोलीस घेऊन आले. सर, तुम्ही यांच्याबरोबर? मॅडम, तुमच्या ऑफिसचा सर्च वॉरंट आहे आमच्याजवळ. काय? घरात जरी काही सापडलं नसलं तरी कारच्या डिकीमध्ये बाटली सापडली होती. त्या अनुषंगाने तुमच्या ऑफिसची झडती घ्यायची आम्हाला. सर प्लीज. पण हे बघा, आमचा नाईलाज आहे.
तुमच्या ऑफिसची झडती आम्हाला घ्यावीच लागेल. ठीक आहे, राहू दे. तुम्ही तुमचं काम करू शकता. कदम, चला झडती घ्या. एक मिनिट. शनाया, जेनी, एक मिनिट थांब. शनाया जरा तुम्हीच थांबा. सर, तुम्हाला ऑफिसची झडती घ्यायची काही गरजच नाहीये ना. म्हणजे आय थिंक राधिका इनोसंट आहेत. त्यांच्याकडे असं काही त्यांचा संबंध नसणार आहे या सगळ्याशी. शन्या, तुम्ही तुमचं काम करू शकता. नो प्रॉब्लेम. अहो मॅडम, पण तुमच्या घराची झडती घ्यायच्या आधी तुम्ही संशय व्यक्त केला होता ना, हे राधिका मॅडमने केलं असेल. सर, ट्राय अँड अंडरस्टँड. मी काही मुद्दाम नव्हतं केलं हे. मी रागाच्या भरात मी असं बोलून गेले की मे बी तिने केलेलं असेल ना. आणि काय हरकत आहे, मी फक्त माझा डाऊट बोलून दाखवला. पण आता हे प्रूव्ह झालं ना की घरी काहीच मिळालं नाही. सो आय एम शुअर तुम्हाला ऑफिसमध्ये काही मिळणार नाही. आय सपोर्ट राधिका. मला माहिती आहे राधिका इनोसंट आहे. प्लीज प्लीज तुम्ही नका घेऊ ना झडती, प्लीज. हो, चौथीन एकमेकांना पाठीशी घालू नका. त्या दिवशी हिने तुला पाठीशी घातलं आणि आता तू हिला पाठीशी घालतेस. इन्स्पेक्टर साहेब, ते काय नाही, तुम्ही तपासाला सुरुवात करा. कदम, मोरे, ऑफिसची झडती घ्या. चला लवकर. शनाया फोन का नाही उचलत आहे? कोणी काही करू दे, पण आमच्या ऑफिसमध्ये काहीच सापडणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. हे काय काय आहे? तेच विचारतोय मी. काय प्रकार आहे? साहेब, हे काय सापडलंय तुम्हाला? त्या दिवशी अन्नामध्ये जे विष घातलं होतं त्या विषाच्या नावाची रिसिट आहे. आणि जी बाटली सापडली त्याचं नाव सेम आहे. घ्या, बघितलं का? सर, हे कोणीतरी इंटेन्शनली करतंय. आय एम शुअर अबाउट इट. हे पहा, कोणी मुद्दाम का करेल? बाटली यांच्या कारमध्ये सापडते, त्याची रिसिप्ट यांच्या ड्रॉवरमध्ये सापडते, आणि तरी तुम्ही सांगतात की त्या निर्दोष आहेत. काय मॅडम, बोला. अहो, मी खरंच सांगते तुम्हाला, या रिसीटचा माझा काही संबंध नाहीये. माझी नाहीये ही रिसीट. तुमच्या गाडीमध्ये जी बाटली सापडली त्यामध्ये विष होतं, ज्यामुळे विषबाधा झाली. आणि जी बाटली विकत घेतली त्याचं एक बिल आहे. त्यामुळे तुमच्या विरोधात हा मोठा पुरावा आहे मॅडम. काय? बोला बोला राधिका मॅडम, हा काय प्रकार आहे? गप्प बसू नका. हे पा, या रिसीटचा आणि माझा खरंच काही संबंध नाहीये. हे अशी विषाची बाटली, अशी कोणी रिसीट देऊन घेतं का? ही रिसीट माझी नाहीये, खरंच सांगते. तुम्हाला असं म्हणायचंय की रिसिप्ट आपोआप तुमच्या ड्रॉवरमध्ये आली? हो ना सर, म्हणजे हे मुद्दाम कोणीतरी करतंय आम्हाला त्रास द्यायला. तेच तर, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ना. याला म्हणतात एकाला दुसऱ्याची साक्ष. ही बाई या लोकांना पगार देते ना, म्हणून हे इमान राखतात. हिच्या विरोधात कशाला बोलतील सगळे? तुम्ही ना गप्प बसा प्लीज. मला गप्प करणारा तू कोण? एक मिनिट, तुम्ही गप्प बसा आधी. तुम्ही आमचं आम्हाला काम करू द्या, समजला? मोरे, ही रिसिप्ट घेऊन जा आणि दुकान कुठे ते शोधून काढा. खरंच घेऊन जा. ते मलाही बघायचंय ही अशी रिसीट मिळते कुठे. राधिका मॅडम,
तुम्ही काय या प्रकरणात ना आता सुटत नाही. एपा, हे तुम्ही सांगू नका. हे सगळं ना काळच ठरवेल. हे पहा, तुमचं आर्ग्युमेंट संपलं असेल तर आम्हाला आमचं काम करू द्या. कदम, सगळ्या लोकांची कसून चौकशी करा आणि ऑफिसची झडती घ्या. लवकर चालू करा. पण तू कशाला गेला सांगायला त्या राधिकाला? अरे मग मी काय करणार होतो केड्या? अरे काय करणार होतो म्हणजे? अरे भाई, यांनी प्रॉब्लेम होऊ शकतात यार. ती शनाया फसू शकते, ती फसली तर आपण फसलो. अरे हो, पण जिथे राधिकाची काही चूकच नाहीये अशा प्रकरणामध्ये तिला कशाला अडकवायचं? ए भाई, मला ना तुझी भीती वाटते. हा, आई शपथ सांगतो, म्हणजे तुला कळतंय का? तू काय बोलतोय तुला कळतंय का? मला नीट कळतंय मी काय करतो ते. केड्या, हे बघ, राधिकाच्या विरोधात आपलं काही असो, पण ज्या प्रकरणात तिचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये तिला कशाला अडकवायचं? तू ठीक आहेस ना? तू अरे सारखं सारखं तेच काय विचारतोय तू? अरे कारण मला कळतच नाहीये यार, कारण आतापर्यंत तू स्वतःच त्या शनायाला राधिकाच्या विरोधात उकसवत होता. आता ती स्वतःच काहीतरी कारस्थान रचते तिच्या विरोधात, तर तुला राधिकाचा पुळका येतोय. सगळं कन्फ्युजन आहे. काही कन्फ्युजन नाहीये, सगळं क्लिअर आहे. यामध्ये राधिकाला अडकवायचं नाही, बस, दॅट्स इट. अरे यार, तू एकदा डिसाईड कर यार, तू कोणाच्या बाजूने आहे? कधी तू शनायाच्या बाजूने असतो, कधी राधिकाच्या बाजूने असतो, कधी हिच्या बाजूने, कधी तिच्या बाजूने. अरे मला काही कळतच नाही यार. आता फक्त एवढं समजून घे की मी सांगतोय तेवढं ऐकायचं, बस, कळलं? अरे पण त्याने वाट लागेल ना आपली. अरे वाट लागू नये म्हणूनच सांगतोय ना केड्या. हे बघ, प्रकरण वाटतंय तेवढं आता साधं राहिलेलं नाहीये. याच्यामध्ये पोलीस पण इन्व्हॉल्व्ह झालेत. पोलीस? हा डाव जर शनायावर उलटला ना तर लेने के देने पड जाएंगे, कळतंय? त्यामुळे मी काय सांगतोय याचा शांत डोक्यानं विचार कर, थंड डोक्यानं विचार कर आणि मलाही करू दे. सर, तुम्हाला खरंच असं वाटतंय की हे आमच्यापैकी कोणी केलं असेल? आमच्या राधिका मॅडमनी केलं असेल? हो, असं काय म्हणताय? माझ्या कंपनीत काम करणारे सगळे सहकारी आहेत. त्यांचे कुटुंबीय होते त्यांच्यासोबत. त्यांच्या जीवावरती बेतेल असं मी का वागेन? राधिका मॅडम, सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत. अशा वेळी कायदा पुराव्यांना धरून चालतो, तेव्हा तुम्ही तुमची बाजू सिद्ध करा. हो इन्स्पेक्टर साहेब, ही काय स्वतःची बाजू सिद्ध करणार आहे आणि तुम्ही कशाला त्याची बाजू घेताय? ते काय नाही, तिच्या कंपनीला आत्ताच्या आता टाळ ठोका. हे सगळं कारस्थान याच बाईचं आहे. तुम्ही नाव वाटेल ते बोलू नका प्लीज. या बिलाचं काय? रामू. हा हा मॅडम. रामू, तू सकाळी लवकर येतोस. इथे कोणी आलं होतं का सकाळी? नाही मॅडम. मग हे बिल काय तू ठेवलंस का काय? मी कशाला करेन असं? हे बघ रामू, खरं खरं सांग, या कॅबिनच्या ड्रॉवर मध्ये बिल कुठून आलं? साहेब, खरंच मला काहीच माहित नाहीये. मॅडम, देवा शपथ मला खरंच माहित नाही. हे पा, त्यानं काही नसेल केलेलं. तो विश्वासू आहे, अनेक वर्षांपासून काम करतो माझ्या बरोबर. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगते, ही बाई एक नंबरची खोटारडी आहे आणि ती सगळं माणसं पण तशीच आहेत. एक मिनिट मॅम, इनफ इज इनफ. तुम्ही काय बोलणार आणि आम्ही ऐकून घेणार नाही. राधिका त्या बाई आहेत कोण? मी कोण ते कळलंच, पण तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की असली नाटकं करून हे प्रकरण तुम्हाला दाबता येईल, तर तसं काय पण होणार नाही. हा 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 सर, आता मला आठवलं. शनाया मॅडम ना सकाळी लवकर आल्या होत्या